नमस्कार. संत स्वामी माझा सांगाते या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आपण सातत्यानं बोलतो किंवा जो आपण विचार करतो त्या गोष्टी आपल्याला घडायला लागतात, त्या गोष्टी आपल्याला मिळतात या संदर्भात पण आपण बोलतो. पण कधीकधी काही अनुभव माणसाचे खूप महत्त्वाचे असतात की आपण श्रद्धा आणि संयम हे का ठेवायचे, कशासाठी श्रद्धा गरजेची आहे. आपण टाळी वाजवली की आपल्याला चमत्कार होईल आणि सगळ्या गोष्टी मिळतील असं आजकाल जे माध्यमांमध्ये पॉडकास्टमध्ये सांगतात तसं होतं का? अजिबात होत नाही. पण संयम जर ठेवलात, श्रद्धा जर असेल तर या गोष्टी नक्की कशा ना कशा तरी स्वरूपात घडतात. त्यासाठी इथे मन तुमचं त्यासाठी तयार पाहिजे, स्वच्छ पाहिजे आणि सतत तल्लीन पाहिजे नामस्मरणामध्ये. एक अनुभव शेअर करतो. राजकोटला मी चाललो होतो ट्रेनमधून आणि त्यावेळेस 10-15 मिनटाचं मार्जिन जेमतेम होतं. गाडी उभी होती आणि मला ते गाठायची होती. त्यावेळेस असं झालं होतं की त्या गर्दीमध्ये, त्या घाईमध्ये मी चाललो होतो. ती धावपळ खूप होती, घामाघूम झालो होतो. माझा डबा मला बघायचा आहे आणि माझं सीट मला पकडायचं आहे. या दरम्यान आजूबाजूला कोण आहे, काय, मला काही तेवढं शुद्ध नव्हते किंवा घेणं देणं नव्हतं, कारण मला माझं गरजेचं होतं ते सीट मिळवणं. अशा याच्यामध्ये एक फार भली मोठी जड अशी एक बॅग घेऊन पायाने किंचित लंगडत ती बॅग ओढत 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 बोगीकडे एक तरुण मुलगा येतो आहे असं मला दिसलं. पण मी काही करू शकत नव्हतो. मी फक्त मनातून प्रार्थना केली की त्याला त्याचा डबा लवकर मिळू दे आणि व्यवस्थित त्याचं होते. बाकी मी स्वतः खूप घाईत होतो, त्यामुळे मी पटकन माझ्या डब्याकडे आलो, सीटवर बसलो आणि हुश करून थोडंसं सुस्कार टाकला. आता गाडीला 10-1 मिनटं बाकी होते. तेवढ्यामध्ये 2-3 लोक आणखीन आले आणि जो मगाशी तो मुलगा बघितला होता, जो पायाने थोडंसं लंगडत चालला होता आणि त्याच्याकडे फार भली मोठी अशी बॅग होती, तर 2-3 जणं ती बॅग घेऊन आले. त्याच्या पाठोपाठ तो मुलगा पण आला आणि त्याने त्यांचा आभार वगैरे मानले आणि ते लोकं गेली. तो तिथे बसला. मग थोड्या वेळाने म्हटलं की मी बघितलं तुम्हाला येताना, तुम्ही पायाने थोडंसं त्रास होतो आहे तुम्हाला. तर तो म्हणाला की एका ॲक्सिडेंटमध्ये माझ्या पायाचं नुकसान झालं आहे आणि 4-5 वर्ष झाली त्याला आता. तर काय करावं ते काही कळत नाही आहे. पण बघू आता, काहीतरी इलाज होईलच. परत जॉब मिळत नाही आहेत किंवा घरची परिस्थिती नाजूक आहे. एका बहिणीचं लग्न झालं होतं, पण त्याचे यजमान वारले आणि सासरी कोणी नाही आहे, त्यामुळे ती विधवा बहीणसुद्धा माझ्याकडेच असते. तर आता एका कपड्याच्या एजन्सीमध्ये मी आहे कामाला, पण त्यांचं टार्गेट पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे माझ्या बॅगेमध्ये सगळे कपडे आहेत, तर ते विकले गेलेले नाही आहेत अजून. तर त्यामुळे ते चाललं आहे तसं ते. मग परत थोडीशी शांतता होती. मग त्यांना म्हटलं की हे एवढं टार्गेट आहे किंवा कपडे विकले जात नाहीत किंवा ते जातील की नाही अशी शंका आहे, तर हे कसं टॅकल करता तुम्ही, काय करता? तो म्हणाला की मी रामाचं नाव घेतो आणि माझ्या कामाची सुरुवात करतो. दिवस माझा सकाळी 6:30ला सुरू होतो. मग सगळे व्हॉट्सॲप ग्रुप्स, स्टेटस याच्यावरून मी त्या कपड्यांची सगळी माहिती टाकतो. जास्तीत जास्त लोकांना शेअर करतो. येणार जाणाऱ्या प्रवासामध्ये काही दरम्यान लोकांना मी सांगतो आणि जसं शक्य होईल तसं हे करतो. पण एखादं शर्ट, एखादंच पॅन्ट घेऊन माझं टार्गेट पूर्ण होणार नाही. त्याला मला कोणीतरी होलसेलवालाच पाहिजे की जो अचानक 20, 30, 50 अशा कपड्यांची ऑर्डर घेईल. म्हटलं ठीक आहे. त्या दरम्यान मग आणखीन बाजूला काही लोक जमायला लागले. आता गाडी सुरू व्हायची वेळ झाली आणि म्हणता ती बोगी पूर्णपणे भरली. मग तुम्ही कोण, आम्ही कोण, आम्ही कुठले, तुम्ही कुठले, कुठे जाणार, काय जाणार, हे आजूबाजूच्या लोकांची चर्चा सुरू झाली ॲज युजल आणि आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. आमच्या समोर एक गृहस्थ बसलेले होते. तर ते सारखं त्या मोबाईलमधल्या तिकिटाकडे बघत होते आणि ते म्हणत होते की माझं कन्फर्म झालेलं नाही आहे की इथे कोणाची तरी जागा असेल, काय मला कल्पना नाही. कदाचित ते माझं सीट दुसरीकडे आहे, ते जर कन्फर्म झालं तर मला तिकडे जावं लागेल. म्हटलं ठीक आहे. TC महाराज आले, सगळ्यांची तिकीटं तपासली आणि त्यांनी सांगितलं की असं असं माझं आहे, तर दुसऱ्या बोगीमध्ये आहे, पण ते कदाचित कन्फर्म झालेलं नव्हतं. त्यांनी चेक केलं, ते कन्फर्म झालं आहे म्हणाले ते, तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. तिथे जर कोणी बसलं असेल तर त्यांना मी इकडे पाठवतो असं ते म्हणाले. ठीक आहे. मग ते गृहस्थ आमच्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांचं म्हणजे बोलून
ते त्यांच्या बोगीकडे गेले. मग आम्ही नंतर बाकी सगळ्या अशा गप्पा वगैरे करत होतो. नंतर परत दुसरे एक गृहस्थ आले आणि मग आमचं हसणं बोलणं वगैरे चाललेलं होतं. तर ते बघून त्यांना असं वाटलं की आम्ही कदाचित एकत्र प्रवास करतोय की काय, किंवा आम्ही एकच आहोत. तर ते म्हणाले, आप लोग सब साथ में हो. म्हटलं नाही, आमची आत्ताच ओळख झाली आहे आणि आमच्या गप्पा अशा रंगलेल्या आहेत. तर बहुत बढ़िया, तो मैं भी आपके इधर पे शामिल हो सकता हूँ आपके गपशप में. म्हटलं जरूर सामील हो, त्याच्यात काय, आम्ही गप्पाच मारतोय. तर जो आधीचा मुद्दा होता त्याला धरून आम्ही म्हणायला लागलो की मग असं असं आम्ही बोलतोय. आणि त्यांचं लक्ष त्या बॅगेकडे आणि त्या मुलाच्या पायाकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं, ये बॅग किसका है. तर तो शेजारचा तरुण म्हणाला की ये मेरा बैग है, आपको थोड़ी दिक्कत हो रही है तो मैं थोड़ा सा उठाऊं. नहीं नहीं ठीक है, जस्ट टेका की इसका वॉल्यूम बहुत बड़ा लग रहा है, त्याचं वॉल्यूम खूप मोठं आहे, तर त्यामुळेच मला विचारायचं होतं ते. तर मग त्याला विचारलं की हे कुठल्या बॅग आहेत, काय वगैरे, कसे कपडे आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला टार्गेट पूर्ण होत नाही आणि खूप गरज आहे, मला काही कामाची गरज आहे, किंवा मग याच्यासाठी कोणी जर होलसेलर मिळाला तर त्याची पण गरज आहे. कुठून तरी मला काहीतरी इन्कम पाहिजे, कारण खर्च खूप वाढलेले आहेत आणि त्या मनाने मिळकत फार रिस्ट्रिक्टेड आहे, फार कमी आहे. त्यामुळे काहीतरी मला एक पाहिजे. तर ते म्हणाले की एक काम करतो, आता अनायसे आपण भेटलोच आहोत, हे माझं कार्ड आहे, या कार्डवरती उद्या तुम्ही घरी गेल्यानंतर मला कॉन्टॅक्ट करा आणि त्यावेळेस बघू आपण काय ते. कारण माझ्या एका मित्राने कालच मला एक बातमी सांगितली की त्याला कोणाची तरी गरज आहे, ऑफिस बॉयची गरज आहे फार, आणि जो रेफरन्समधलाच असला तर ते फार बरं होईल असं त्याचं म्हणणं आहे. तर बाकी सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर मग ते चांगलं होऊ शकेल. आणि तो पण, त्याचे कॉन्टॅक्ट्स खूप भरपूर आहेत, त्याचे कपड्यांचं पण शौकीन आहे, त्याचं पर्चेसिंग चाललेलं असतं सारखं. तर या कपड्यांसाठी तुला कदाचित त्याची मदत होऊ शकेल, बघूत आपण काहीतरी. असं झालं आमचं बोलणं. आणि योगायोग असा की पुढच्या 10 मिनटातच काही दुसऱ्या कारणासाठी त्याच्या मित्राचा फोन आला त्या गृहस्थांना, की ज्याने आधी सांगितलं होतं ते. आणि ते म्हणाले की अरे बरं झालं तू फोन केलास, तुला ऑफिस बॉयची गरज होती असं तू म्हणालास, तर एक कॅन्डिडेट आहे, तर तू त्याच्याशी प्रत्यक्षच बोलशील का. आणि मग तिथल्या तिथे त्यांचं बोलणं झालं, पगार किती आहे ते ठरलं, कामाची काय वेळ ते ठरलं, आणि या चालत्या ट्रेनमध्ये त्याच्या जॉबचं काम नक्की झालं. तर ही जी सुरुवात नंतर मी परत आठवायला लागलो की रेल्वे स्टेशनवर कसा तो भेटला आणि काय भेटला. तर जबरदस्त श्रद्धा. आजचा दिवस कदाचित माझा नाही आहे, पण उद्याचा दिवस माझा असेल. स्वामी काय किंवा तुमचे गुरु काय, तुम्ही ज्या कोणाला स्थानी ठेवत असाल किंवा ज्या कोणाला तुम्ही मानत असाल, ते तुमचे गुरु कुठल्या रूपात, कशी, कधी मदत करतील काही सांगता येत नाही. म्हणजे हा योगायोगच मुळात असं झाला आहे की हे जे गृहस्थ आले होते तर त्यांचं सीट आधी कन्फर्म नव्हतं, ते दुसऱ्या बोगीमध्ये होते, दुसऱ्या डब्यामध्ये होते, आणि नंतर ते इथे आले होते. जर कदाचित त्याच वेळेस आधीच्या गृहस्थांनी TCला पैसे देऊन किंवा त्याच्याशी काहीतरी ॲडजस्टमेंट करून ते तिथेच बसले असते आणि ते गृहस्थ आहेत ते त्याच बोगीमध्ये बसले असते, तर कदाचित हा सगळा योग झाला नसता. म्हणजे सगळंच काहीतरी कारण निघतं, काहीतरी घडून येतं, आणि हे घडवणारी कुठली तरी शक्ती असते. पण त्या शक्तीला आवाहन करण्यासाठी आपल्याला मनातून आर्तता लागते, मनातून आपल्याला बोलवावं लागतं, सारखं मनात चिंतन करावं लागतं की येस, माझ्यासाठी कोणीतरी आहे, माझ्यासाठी काहीतरी होणार आहे आणि चांगलं होणार आहे, मला फक्त माझं काम करायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, खरंच मला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस आपण नाराज होतो, निराश होतो, हताश होतो, आणि असं वाटतं की आता सगळं काय चाललं आहे ते सगळं विचित्र चाललेलं आहे, काही होऊ शकत नाही, अशा वेळेला सतत नामस्मरण जर करत आपण राहिलो ना आणि त्या शक्तीला आपण आवाहन केलं, तर ती शक्ती कुठल्या ना कुठल्या तरी रूपात नक्की आपल्या मदतीला येते. संत कबीरांनी म्हणूनच म्हटलेले, जाको राखे साईया मार सके ना कोय, जाको राखे साईया मार सके ना कोय. याचा अर्थच तो आहे की तो तुम्हाला कोणाची मारण्याची हिंमत होणार नाही जर तुमचं हे घट्ट असेल, नामस्मरणाने शरीर आणि मन सुदृढ असेल, तर तुम्हाला मारण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे एक असं वाटतं की श्रद्धा आणि संयम ठेवायला पाहिजे. खूप लोकांचं असं असतं की पी हळद आणि हो गोरी. मी आता गणपती स्तोत्राचं अनुष्ठान केलं की ताबडतोब मला पैसा मिळाला पाहिजे. आजकाल सगळ्या त्या पॉडकास्टमधून आणि याच्यामधून याच गोष्टींवरती जास्तीत जास्त भर दिला जातो की तुम्हाला इतका पैसा मिळेल की ते तुम्ही मोजून थकाल, किंवा मग अगदी तुमच्याकडे ईडीची छाप पडेल, किंवा मग असं तुम्ही कुठे ठेवाल तुम्हाला ते कळणार नाही. पण असं होत नाही.
त्या भ्रामक गोष्टींवरती केवळ व्ह्यूवरशिप वाढवण्यासाठी या गोष्टी चाललेल्या असतात. आपलं कर्म हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जे इथे सटवाईने लिहिलेलं असतं ते पण तितकंच महत्त्वाचं असतं. त्याला कोणी बदलवू शकत नाही. समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कुछ नहीं मिलता असं म्हणतात. त्यामुळे तुमचं समय किंवा तुमची वेळ ही नक्की येऊ शकते, पण त्यासाठी संयम ठेवायला पाहिजे. ती वेळ कधी आहे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून श्रद्धा आणि संयम ठेवा. हे जे सृष्टी चाललेली आहे ती जबरदस्त एका शक्तीवरती चाललेली आहे. सगळीकडे चैतन्य आहे. तुम्ही मनातून ज्या गोष्टींचा विचार कराल त्या गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी श्रद्धा पाहिजे. इंटेन्शन्स हे मुळात क्लिअर पाहिजेत आणि तुम्ही जे ठरवताय ते सकारात्मक पाहिजे. त्याने तुमचं स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं कुठलंही नुकसान तर होणार नाही आहे ना, हे बघितलं गेलं पाहिजे. नाहीतर त्याचं पर्यवसान शेवटी वाईट आणि दुःख हेच होतं. ते लोहगडावरच्या त्या मुलीचं उदाहरण आपण बघतोय. 20 वर्षाची पोरगी होती, पण ज्या पद्धतीचे त्याचे इंटेन्शन्स आहेत त्यावेळेस तिला कदाचित ते कल्पना नसेल. फार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये किंवा याच्यामध्ये तिने ते कृत्य केले असेल, पण त्याचा नंतर परिणाम काय होतो, कॉन्सिक्वेन्सेस, याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून नामस्मरण हे त्यासाठी गरजेचं आहे की तुमची बुद्धी अशी चुकीच्या ट्रॅकला जाणार नाही किंवा जरी मन भरकटलं तरीसुद्धा ते ताळ्यावरती आणण्यासाठी तुमचे गुरु कुठेतरी काहीतरी मदत करतात. अशी बुद्धी, अशी सूडबुद्धी किंवा अशी विचित्र आणि घाणेरडी बुद्धी तुमची होणं शक्य नाही. त्यासाठी गुरूंचा आशीर्वाद असावा लागतो आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला हा नामस्मरणाचा उपाय आहे. पोथी पठणाचा उपाय त्यासाठी आहे. खूप लोकांना असं वाटतं की माझे अडलेली कामं व्हावेत म्हणून मी हे करतो आहे. तो एक वेगळा भाग आहे. अडलेली कामं तुमची होऊ शकतात, पण त्या पलीकडे जाऊन एक थोडासा व्यापक विचार केला गेला पाहिजे की मला अशी बुद्धी होऊ नये, मी अशा चुकीच्या गोष्टींनी भरकटला जाऊ नये, माझं मन जे अतिशय चंचल आहे ते अशा कारणांनी त्याचं पाय घसरू नये, यासाठी आपल्याला नामस्मरण आणि ते आध्यात्मिक वाचन करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या साधकांना सगळ्यांना सांगावंसं वाटतं की जबरदस्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. तुम्हाला बाकी कुठेही जायची गरज नाही. अंगारे दुपारे करू नका, गुरुवारी मठात जाऊ नका, स्वामींच्याकडे जाऊ नका, तुम्ही बाकी काहीही करू नका, पण मनातून नामस्मरण चालू ठेवा आणि कर्म जे आहे ते कर्म तुमचं चालू ठेवा. इंटेन्शन चांगले ठेवून सतत दुसऱ्यांचा विचार करूनसुद्धा गोष्टी चांगल्या होऊ शकतात. त्यामुळे इतरांना जे शक्य होईल तुमच्याकडनं ते मदत करण्याचा प्रयत्न करा आणि मग जीवन सुजलाम सुफलाम नक्की पद्धतीने होऊ शकतं. व्हिडिओ आपल्या इतर समविचारी मंडळींपर्यंत शेअर करा आणि संवाद साधत राहा. तुमचे ईमेल्स, व्हॉट्सॲप आणि कमेंट्सद्वारे आपण भेटत असतो, आपण बोलत असतो. ते बघून छान वाटतं मला. ही संवादाची चळवळ असं मी नेहमीच म्हणतो. ती चळवळ अशी अखंड आपण चालू ठेवू. पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.